हा रेडी. तुला ऐक ना, मला जरा परफ्यूम दे ना ते. हाय, लक्ष कुठे आहे तुझं? ते परफ्यूम दे ना. सॉरी. इट्स ओके. तुझं लक्ष कुठे आहे? सॉरी. एनिवे, आय एम रिअली एक्साइटेड. आपल्याला आज लॉंग ड्राईव्हला जायला मिळणार आहे. जस्ट यू अँड मी. मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय. आफ्टर अ लॉंग टाइम फील व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट दिस. तुला आठवतंय आपल्या लॉंग ड्राईव्हच्या कितीतरी आठवणी आहेत. एकदा आपण असेच गेलो होतो, पाऊस पडायला लागला, ओपन जीप मध्ये होतो, मग आपण थांबलो कॉफी प्यायला आणि तुला कॉफीच नको होती. ओके. एकदा असंच गेलो होतो, येताना भिकूचा वडापाव लागला, तिथे आपण मस्त वडापाव खाल्ला. तरी दिवसात भिकूचा वडापाव खाल्ला नाही ना आपण. एकदा तुला आठवतंय आपली जस्ट मैत्री झाली होती आणि तू माझ्यावर चिडली होतीस, तर मी तुला ट्रेन स्टेशनच्या इथे भेटायला आलो होतो. तू ट्रेन मध्ये चढलीस, मी तुझ्या मागे मागे ट्रेन मध्ये चढलो, पण माझ्याकडे तिकीटच नव्हतं आणि टीसीने तिकीट मागितलं, तेव्हा तू वाचवलं होतंस मला. ओके राईट. आपण जाता जाता एका धाब्यावर थांबूयात आणि तिकडनं पुढे जाऊयात. ओके, म्हणजे खाऊयात. चल ना, निघूया. ओके स्वीटू. स्वीटू काय? काही नाही, काही नाही. चल मग जाऊया. हो. तू मी आलेच. व्हॉट? मी आले. काका मावशी आहेत ना? हो. हा, त्यांनी नाश्ता पण नाही केलाय. बराच वेळ झाले दार वाजवते तर दार पण उघडत नाहीये. नाश्ता नको म्हणाल्या, बहुतेक तब्येत बरी नसावी त्यांची. तुम्ही जा, मी बघते. चाल. हो, येस, ऑल राईट, आय ड्रॉप बाय. चलेगा चलेगा, मी येतो. हां, डोंट वरी. येस, ओके, ऑल राईट, बाय. स्वीटू ऐक ना, आपल्याला जाता जाता ऑफिसला जायचंय, पेपर्स घ्यायचे. ओम, मी शकू मावशींबरोबर येऊ का? का? कशाला? नाही का, असं काही नाही, पण तुला ऑफिसला जायचंय ना पेपर कलेक्ट करायला, तर मग तुला उशीर होईल उगाच, तर मग आम्ही निघतो. वेळ नाही लागणार अगं, 5 मिनिटाचं काम आहे असं. हो, पण मी येते ना त्यांच्याबरोबर, त्यांना उगाच आपल्यामुळे घाई कशाला. अगं पण आपलं ठरलं होतं ना स्वीटू की आपण एकत्र जायचं लॉंग ड्राईव्ह. हो, इट्स ओके, ठीक आहे. मी जातो ऑफिसला, माझं काम झाल्यावर मी तुला कॉल करतो. तू रेडी असशील तर तुला पिकअप करतो, नाही तर आय मीन या. हा, तू फोन कर, बघू. बघू. ओ ऐक ना, मी येते ना मावशींबरोबर. ओके, आल गो. पण निदान आपण निघताना एकत्र निघू, म्हणजे जाताना आपल्याला कुठेतरी वाटेत थांबता येईल आणि लंच करता येईल. ओके. ऑल्सो तुझ्यासाठी एक सरप्राईज होता. काय? आता काय सरप्राईज होतंय तुला सांगितलं तर सरप्राईज राहणार नाही ना वेडाबाई. चल, बाय. बाय. मावशी, मावशी तुम्हाला काय होतं? काही नाही ग, जरा अंगातला त्राण गेल्यासारखं होतंय, बाकी काही नाही. तुम्हाला गरगरतंय का? हा, चक्कर आल्यासारखं होतंय का? नाही, काय थोडं उभं राहत नाहीये आणि डोकं भयंकर दुखतंय माझं. तू छान दिसतेस. तू निघतेस का बाळा? हा, निघ. नाही, मी तुम्हाला असं सोडून. अगं मी पेन किलर घेईन, बरं वाटेल मला. मावशी, हा काही उपाय आहे का पेन किलर घेईन म्हणून? हा, पेन किलर घेऊन तुमचं डोकं आत्ता दुखायचं थांबेल, पण नंतर परत असं झालं तर मी गेल्यावर मग तुमची काळजी कोण घेणार? असं काय करताय मावशी तुम्ही? आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे ना. हा, नाही, मी तुम्हाला एकटीला सोडून कुठे जाणार नाहीये. आपल्याच घरात आहे मी, काय एकटीला सोडून आणि तू जा ना, तू निघ ना बाळा. पण मग मी गेले तर तुमची काळजी कोण घेणार? आणि मावशी, डोकं दुखत असेल ना तर आपण डॉक्टरांकडे जाऊया. आज डॉक्टरांकडे नको,
हे बघ घरचा साखरपुडा आहे ना, चिन्याचा साखरपुडा आहे. हा हे बघ मावशीजी. नाही हे बघ घरी वाईट वाटेल, ननूला तर खूप वाईट वाटेल. तुझा नाही, हेही तितकंच महत्वाचं आहे. तुमची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे. मी काही ऐकणार नाहीये. हा मग मी डॉक्टर शानबागांना फोन करते. हा आणि मी अपॉइंटमेंट घेते, आपण त्यांच्याकडे जाऊ. मी तुमचं काही ऐकणार नाहीये. मी त्यांना ऐक ना, तुम्ही अगं. तोपर्यंत आरामात पडा. हा काही लागलं तर मला हाक मारा, मी फोन करते अगं, डॉक्टरांना. मी ननूला नाही ऐकणार सांगितलंय ना आहे. लवकर येईन. स्वीटू थांब ना. केम मोठा भाई, अवे खुश ने? हे बघा, एंगेजमेंट मध्ये काही कमी नको पडायला. हा? एकदम सरस होऊ जोय. अरे हिरूबाईचे पोरीचे एंगेजमेंट असते ना, एकदम जबरदस्त व्हायला पाहिजे, एकदम सरस. माझ्या समजा नातेवाईकांनी तोंडात बोट घातला पाहिजे. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही रीतीनुसार होईल. काय फक्त तयारी करायला आम्हाला वेळ खूप कमी मिळाला, तेव्हा प्लीज जरा गोड मानून घ्या. एटले सु रीतीनुसार म्हणजे तुमचे रीतिरिवाजानुसार की आमचे? मुलगा आमचा आहे ना, मग आमच्या पद्धतीनुसारच लग्न होणार. अरे केवी रित्या बात करायचे भाई, आमच्या पण चोरीचे एंगेजमेंट असते ना. पण रीत आमची आहे. हा अरे अरे शरद अरे दादा, अरे आनंदाचा दिवस, हं? कोणी नाराज व्हायला नको. मी काय म्हणतो भाऊ, तुमच्या ज्या काही पद्धती आहेत ना त्या तुम्ही करा. हं? आम्ही आमच्या पद्धती करू. तुमच्या पद्धतीने होऊ दे, आमच्या पद्धतीने होऊ दे, ठीक आहे? आणि तुमच्या ज्या काही रीती आहेत, ज्या काही पद्धती आहेत ना, त्या तुम्ही म्हणजे तुमच्या मिसेस ज्या आहेत त्या नलू आणि सुमनला समजवतील. कसं? वा वा मोठा भाई, आ बेस्ट छे. हाय शरद भाऊ, कशा आहात? अरे तुम्ही या बसा बसा ना. ए सुमन, सरबत बघ जरा. हो. स्वीटू कशी आली नाही? थांब, मी बघतो. ऐका, शिरा पण बनवायचा राहिलाय. स्वीटू करणार होती ना, मी घेऊ का करायला? कठीण आहे या मुलीचं. अशी कशी वागू लागली ही मुलगी आजकाल? अगं एरवी ठीक होतं उशीर झाला तर, पण आता घरचा कार्यक्रम आहे ना. अहो वहिनी, फोन उचलत नाहीये ती. कामात अडकली असेल. भाऊ तुम्ही घ्या ना. अरे काय टेन्शन नाही मोठा भाई. चिवडा फेमस आहे, कधी मुंबईभर जातो. ए नलू, चालेल तिचं बोलून घे ना. हा किंजलची मम्मी, ते आमच्याकडून आम्ही ओटी भरू मुलीची. साडी असेल आणि सोन्याची अंगठी देऊ. बाकी सगळं सुमन बोलेल. नाही वहिनी बोलतील, तुम्ही सांगा काय ते. अरे बाहेर तुम्ही कशाला काळजी करते? अरे आमची बायडी समजावेल ना तुम्हाला, रीत बीत जे काय असेल ते. ए तू बोल ले. હવે હું શું બોલું? तुम्ही वरमाई आहे ना, तुम्ही जसं सांगेल तसं होईल. नाही काय आहे, आमच्याकडे दादा बहिणी मोठे आहेत ना, मग ते ठरवतील तसं होईल. नाही तसं काही नाहीये. कसं आहे ना, तुमच्या पद्धतीनुसारच होईल. शेवटी काय, वेगळ्या संस्कृती, वेगळे संस्कार, मूळ एकच असला ना तरी पद्धती वेगळ्या असतात ना. तुम्ही म्हणाल अगदी तसं होईल ताई. काय आहे, काही तुमच्या पद्धती, काही आमच्या रीतिरिवाज जे आहे ना, ते सगळं करत करत आपण हा कार्यक्रम पार पाडू. हं? वा वा मोठा भाई, आ बात सरच छे एकदम. स्वीटू अशी काय फोन उचलत नाही, कॉल बॅक नाही, काय? स्वीटू आली असती तर जरा तिचंही मत घेतलं असतं ना. काय ते, स्वीटू म्हणजे आमची पुतणी आहे, खूप समजूतदार आहे. आम्हाला घरात काही ठरवायचं असलं ना की आम्ही तिचंही मत घेतो. हो स्वीटू लवकर यायला हवी होती. काय झालं असेल? त्यांना काही इंजेक्शन्स द्यावे लागतील आणि मग त्या स्टेबल होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. ठीक आहे, आलो. मावशी
हे छान दिसतंय तुम्ही जे घातलंय ना तेच मस्त दिसतंय. हा आई ऐक आम्ही निघालोच होत येतो. हा बाय. नाही अशी काही मुलगी एक शब्दही बोलू दिला नाही. हा ओम बोल. हा स्वीटू, अगं मी इकडे पोहोचलोय धाब्याच्या इकडे. काम झालं माझं ऑफिसचं. तुम्ही कधी येताय? हा अरे आम्ही आवरतोय अजून तर आम्हाला पोचायला उशीर होईल आवरून सगळं. तर तू पुढे होतोस का? तुम्ही अजून तयार होताय? अगं किती वेळ लागतो तयार व्हायला स्वीटू? हे बघ तुम्ही दोघी जशा आहात तशा छान दिसता. लगेच निघा. हा पटकन या. अरे ऐक ना ओम लंचचा प्लॅन नको. तू हो ना पुढे आम्ही येतो. हॅलो बोल. ओम सॉरी. सॉरी म्हणजे लंच सोबत सरप्राईज होता. अगं आता चिन्याचा साखरपुडा आहे. लवकर निघा तुम्ही. हो तसंच निघा. आवरू नको आता. अरे असंच कसं निघणार? आमच्या बायकांची जरा तयारी असते ना. माझ्या भावाचा साखरपुडा आहे, चिन्याचा साखरपुडा आहे. तर रीतीभाती असतात काही. आमचं असतं असंच नाही ना निघून चालत. आम्ही येतो ना. तू हो पुढे. हा ठीक आहे. म्हणजे लंचचा प्लॅन कॅन्सल आहे आपला. सॉरी. ऐक ना तू चिडू नकोस प्लीज. आपण उद्या परवाला जाऊ ना लंचला. आज नको. फक्त तू तिकडे पुढे हो. आम्ही येतो. बाय. डॉक्टर मावशी. शी विल बी फाईन. त्यांना स्टेबल व्हायला 1-1.5 तास लागेल. तास 1.5 तास? अरे ओम. ओम आलं. ओम ये. ओम ये. चिन्या कसं समजा? अरे एकदम मस्त छान दिसतोय सर. थँक्यू. हाय ओम जीजू. हॅलो. छान दिसतेस किंजल. थँक्यू. ओम ऐक ना. हा तू एकटा कसा आलास? स्वीटू कुठे आहे? येते म्हणजे कधी? अरे कधीच येणार होती ती मदतीला तयारीला. अरे चिन्याची बहीण ना, पाहुण्यासारखी येणार. नाही आई आणि स्वीटू निघाल्या होत्या. मे बी ट्रॅफिक मध्ये अडकल्या असतील. येईल पण ती. अरे मग असं रे काय बाळा, जरा घरातनच लवकर निघायचं ना. काय मोठा बाय काय टेन्शन? काही नाही. हे आमचे जावई. अरे वा. अरे नमस्कार. नमस्कार जमाई बापू. मुलगी येते वाटेत आहे. काय घेणार? थंड गरम? अरे नाश्त्यासाठी काय आणायचे बोला. नाही काही नाही. आमच्याकडे जमाई लोकांना जाम मान असत्या. एकदम रिस्पेक्टने वागवतात. अरे त्याच्यात एक शब्द पण खाली पडून देत नाही. हा मी यांच्या मुलासारखंच आहे. अरे वा. मुलगा असून पण एकदम पाहुण्यांसारखे आले तुम्ही. बांधणार ना ती. मोठा बाय मी काय म्हणते, आता तुमचा मुलगा पण आलाय. आता कार्यक्रम चालू करूया. आणि नाही ते स्वीटू अजून यायचे ना. अरे चिन्याचे बापू अजून किती थांबणार? अरे मुहूर्त बीर्त काय किंमत असते का नाही? आता मुहूर्त टळला तर कार्यामध्ये विघ्न येणार. मग बोलू नका तुम्ही. नाही अहो तुम्ही परत फोन लावून बघा ना स्वीटूला. ओम ऐक ना, तुझं निघताना काही बोलणं झालं का स्वीटूशी? नाही ना. तेच येईल पण ती येईल. ऐक ना, तू जरा फोन लावून बघ ना कुठपर्यंत पोहोचली. बघ ना जरा. ते तो लावतो ना फोन. काका आहे. मोठा बाय आता अजून किती थांबायचं? रिंग वाजते. थांबा जरा. अहो पोचत असेल आमची स्वीटू.
अहो काय झालं? अगं उचलत नाहीये ग. आपण थांबूया जरा. येईल माझी स्वीटू, तेव्हाच कार्यक्रम सुरू करायचा. नाही, आणि मी वर्मा आहे ना, मग माझं ऐकायला लागेल. हो. अगं पण सुमन. नाही भाऊ काय की माझी एकुलती एक मुलगी आहे, वाटेत आहे. हं? तुम्ही थोडा वेळ थांबा प्लीज. मला समजा समजते मोठा बाय, पण मग वेळेवर यायला पाहिजे ना. आता तुमची लेक म्हणजे आमच्या किंजलची ननंद कबूल आहे, तिचा मान मोठा आहे. अहो पण आमचे समजे पाहुणे अहमदाबादवरून आले नाही. आता हा कार्यक्रम उरकून त्यांना इतका दूरचा सफर पाचडणी ट्रेन पकडून इतका लांब जायचा. मेहमान लोकले किती त्रास होणार नाही, त्याला विचार करायला पाहिजे ना. राग नका मानू मोठा बाय, पण आ फरक छे. मराठी माणस ना टाइम नी कदर नथी करती. काय नक्की करतो? मराठी माणूस टायमा बरोबर नात्याची पण कदर करतो. अरे बाय, तुम्हाला नात्याची कदर आहे, पण तुमच्या मुलगीला पण पाहिजे ना. अरे येतीच आहे ती, येत असेल. स्वीटूचे हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही. अरे देवा, तिच्या आणि ओम मध्ये सगळं ठीक आहे ना? किती उशीर हो. जर स्वीटू आली नाही तर साखरपुडा होणार नाही. सुमन, हा काय हट्टीपणा आहे? वहिनी नाही. मावशी, स्वीटू, कशा आहात आता? बरी आहे मी. किती वेळ झाला ग स्वीटू? मी किती वेळ इथे? फार वेळ नाही, तासभर झाला असेल. तासभर? स्वीटू, खूप उशीर झाला असेल ग. चिन्याचा साखरपुडा आहे ना, तू पुढे निघ, मी मागून येते. नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. स्वीटू, नाही.